हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर माझ्या भावाने आणले होते मस्त पेढे. काहीतरी खुशखबरी होती ते तर तुम्हाला समोर माहीतच पडेल. मग नंतर काय मी म्हटलं मला एक नाही पाहिजे, मला 2-3 पाहिजे. त्याने सोपवले माझ्या हातात मस्त 4 अब लाभ तो उठाना पडेगा. मी म्हटलं काळ गाडी आपण जाऊ मस्त घुमी करण्यासाठी. मस्त आम्ही निघाले आणि इथे तुम्हाला माहिती आहे झेंडे वगैरे का बरं लागले आहे, कारण आपले संताजी हॉलमध्ये चालू आहे भव्य हिंदू संमेलन. आता जिल्ह्या घेऊन पोहोचले आम्ही मावशीकडे. आता इतके दुरून आले तर आम्हाला लाभ तर घ्यावंच लागेल डोस्याचं. मग नंतर काय डोसा पण खाऊन घेतला, खाणं पिणं केलं आणि मिळालं एक काम. गाईज इथं आले तर मला तर काही घेता येत नाही, पण मिरची वगैरे घेऊन घेतली. त्यानंतर आले आम्ही फ्रुट्सकडे. फ्रुट्समधून तर मस्त बनाना वगैरे घेतला आणि निघाले आपले प्लेन वगैरे घेऊन मस्त घरी जाण्याकरिता. मग नंतर इथे आले आणि कलर वगैरे मिळाला, तोही काही रंगला नाही. आणि इथे तर मस्त लहान मुलांची होळी पण चालू झाली यार. आपली कधी होणार आहे माहीत नाही, पण तरी मी हात वगैरे रंगवले. तुम्हाला काही स्पेशल दाखवू ते म्हणजे गाईज पुलाव. आणि इथे मस्त पुलाव इतका सारा बनला होता. आणि ते खुशखबरी म्हणजे गाईज यांच्या घराचं मस्त स्लॅब वगैरे पडून राहिली, त्यासाठी बनवलं यांनी नाश्ता पुलाव. मग नंतर काय ते पण झालं आणि मी मस्त आली घरी आल्यानंतर गरमी इतकी व्हायला लागली की माझ्या भावाला म्हटलं जा आणि आईस्क्रीम वगैरे. तर मी बोलवली माझ्यासाठी कुल्फी. तर कुल्फी खाऊन मस्त थंड वाटलं. आणि मग नंतर काय यांनी बोलवले चोकोबार. माझे बाबा पण मस्त चोकोबार खाता यार. मग नंतर काय सो मिळते नेक्स्ट व्लॉग. मी आजसाठी इतकंच. तर फॉलो करायला विसरू नका, फॉलो करा. बाय बाय.